अगदी मनापासून स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. आता ही रेसिपी करण्यासाठी एक या ठिकाणी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, त्याच कपाने यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल. तुम्ही नवीन शिकाऊ जर असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं असेल त्याच वाटीने पाणी घाला. 1 कप पाणी सुरुवातीला टाकलं, यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा 1 कप पाणी घेतलं, ते सुद्धा घातलेलं आहे. आतापर्यंत टोटल आपण 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. यामध्ये एक सुद्धा आता गाठ नाही. आता या मिश्रणामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. तर भाज्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा बघू. थोडासा गाजर किसून घेतलेला आहे, थोडी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, शिमला मिरची घेतलेली आहे अगदी बारीक चिरून आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे अगदी बारीक चिरून. तुम्ही यापैकी एखादी भाजी स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल सुद्धा ॲड करू शकतात, जसं की पत्तागोबी किंवा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वगैरे घालू शकतात. पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि आपल्या चवीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहे. चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही अगदी बारीक केलेला टाकू शकता. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे, घट्टसर आहे. म्हणून पुन्हा मी 1 कप पाणी घेतलं. 1 कप पाणी सगळं या ठिकाणी वापरलेलं आहे. टोटल आपण आतापर्यंत 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे 1 कप ज्वारीच्या पिठासाठी. झाकण ठेवू, तोपर्यंत चटणी करून घेऊ. चटणी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं. या ठिकाणी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे. तर आपल्याला केवढी चटणी करायची आहे त्यानुसार शेंगदाणे घ्यायचे आहे. दाणे असे हे परतून घेतले का त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार तुम्ही मिरच्या वापरायच्या आहे. तर या ठिकाणी मी 3 मिरच्या घालते, परतून घ्यायचे आहे. अर्धवट मिरची आणि शेंगदाणे भाजून झाले तर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो परतवायचा आहे. हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हे सगळं परतून घेतलं. आता त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते. जिरे सुद्धा मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे. काही सेकंद जिरे सुद्धा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे 4 ते 5, त्या सुद्धा परतून घेऊ. साधारण 1 ते 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती हे सगळं साहित्य मस्त असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग कढईच्या बाहेर काढायचं आहे. बघू शकता खूप असं जास्त डार्क ब्राऊन रंगावरती सुद्धा भाजायचं नाही आणि कच्चं सुद्धा नाही. कमी गॅसवरती मस्त असं हे भाजून झालेलं आहे सगळं साहित्य. प्लेटमध्ये काढलेलं सगळं साहित्य आता गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी लहान चटणीचं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळं आपण साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते सगळं टाकलं. सोबतच यामध्ये की नाही आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी कमीच टाकून ही चटणी मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे यानुसार. आता ही वाटलेली चटणी आपल्याला एखादी बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकतेच, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि संपूर्ण चटणी ही काढायची आहे. म्हणून चटणी वाटते वेळेस पाण्याचा कमी वापर करायचा आहे. आता हा टोमॅटो आंबट असतो तर चटणी ही आंबट लागू नये म्हणून यामध्ये पाव चमचा साखर टाकली. साखर टाकली ना मस्त आंबट, गोड आणि तिखट अशी ही आपली चटणी मस्त चटकदार तयार होते. अशा प्रकारची ही चटणी झालेली आहे. आता ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. म्हणून तडका पॅन गॅसवरती ठेवला आणि त्यामध्ये साधारण 1 चमचा तेल टाकलं. तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे. हे तडतडत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकला. यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. आता ही मस्त गरम फोडणी या चटणीवरती टाकायची आहे आणि सगळी चटणीमध्ये हे मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारची चटणी ही करून पहा, चवीला अप्रतिम अशी लागते. तर आपली मस्त चटणी अशी ही तयार झालेली आहे. आता डोसा करू. डोशाचं मिश्रण हे आपण आधीच करून ठेवलेलं होतं. ते संपूर्ण असं छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग प्यालामध्ये भरायचं आहे. अशी काठ्याची वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोबतच नॉनस्टिकचा तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तव्याला तेल लावायचं आहे. तर या ठिकाणी मी कांद्याचा वापर करून तव्याला तेल लावते. तवा छान असा हा कडकडीत गरम झालेला आहे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे.
तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण तव्यावरती हे डोश्याचं मिश्रण सोडतो ना, त्यावेळेस काठाकाठाने सोडायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतरच मग आतमध्ये टाकायचं आहे. या प्रकारे संपूर्ण तव्यावरती हे मिश्रण टाकलं. तवा हा मोठा आहे, जर का आपण असाच एकाच ठिकाणी राहू दिला तर डोसा आतमध्ये जळेल, म्हणून अशा प्रकारे फिरवत घ्यायचं आहे. सुरुवातीचे 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा शेकायचा आहे. डोसा हा अशा प्रकारे शेकून झाला का त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि डोसा हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत शेकायचा आहे. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण हा डोसा आपला ड्राय झालेला आहे. अजिबात हा ओलसर वाटत नाही. त्यानंतरच मग तव्याचा हा डोसा काढायचा आहे. अगदी अलगद असा हा डोसा मस्त असा बाहेर निघतो. बघू शकता अगदी पापडासारखाच मस्त असा हा पातळसर डोसा आपला झालेला आहे आणि पापडासारखाच कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. मस्त असा हा मोठाच ज्वारीचा डोसा आपण अगदी झटपट केलेला आहे. यामध्ये दही, बेकिंग सोडा, इनो किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मस्त चवीला अप्रतिम लागणारा असा हा डोसा आपण अगदी झटपट करू शकतो. आता अशा प्रकारे घडी करून घेतलेली आहे डोश्याची. दिसायला मस्त रंगही छान आलेला आहे डोश्याला आणि छान जाळीदार असा हा डोसा आपला झालेला आहे पहिला. अशाच प्रकारे सगळे डोसे आपल्याला करायचे आहे. दुसरा डोसा आपण जेव्हा करतो ना, तेव्हा सुद्धा हे मिश्रण अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग प्यालामध्ये भरायचं आहे. तवा सुद्धा छान कळकळीत असायला हवा, तरच डोश्याला जाळी छान येते. पुन्हा चमचाने मिक्स करून घेतलं आणि तव्यावरती सुरुवातीला काठाकाठाने टाकायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवू आणि त्यानंतर मग मीडियम ते कमी करू. तर असा हा डोसा मी शेकून घेते. त्या डोसा शेकून घेत आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता बोलता बोलता मध्ये दुसरा सुद्धा डोसा हा शेकून झालेला आहे. डोसा हा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. किती कुरकुरीत असा झालेला आहे. अगदी पापड असतो ना, पापडासारखाच हा डोसा मस्त असा कुरकुरीत होत असतो. चवीला अप्रतिम लागणारा असा हा डोसा आणि अगदी झटपट होणारा हा डोसा आहे. तुम्ही नाश्त्याला किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. अगदी कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 टोमॅटो आणि अर्धा कप शेंगदाणे. मिरच्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आहे, तर ह्या कमी तिखट आहे म्हणून मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही. झाकण ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे ना, ते शेंगदाणे अशा प्रकारे टाकायचे आहे. शेंगदाणे हे प्रत्येकांनाच माहिती आहे किती पौष्टिक आहे. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. ते सगळ्यांना माहिती आहे. जास्त काही सांगायची गरज नाही. शेंगदाणे टाकल्यानंतर या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे, तर या ठिकाणी मी 1.5 टमाटरचा वापर केलेला आहे. अर्धा टोमॅटो आपल्याला पुढे वापरायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं झाले. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे. बघू शकता कढईसुद्धा खाली उतरून ठेवायची आहे आणि त्यामध्ये टोमॅटो, मिरची आपल्याला वेगळं हे करायचं आहे. टोमॅटो छान शिजलेले आहे, सोबतच मिरचीसुद्धा छान अशी मऊ झालेली आहे. मिरची, टमाटर आणि शेंगदाण्याचे गुण ह्या पाण्यामध्ये सुद्धा उतरलेले असतात, म्हणून हे जे पाणी आहे ना आपल्याला फेकायचं नाही. पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. तर ही रेसिपी मी अगदी झटपट करत आहे म्हणून शेंगदाणे हे शिजवून घेतले. तर मैत्रिणींनो, जर का रात्रीच हे दाणे आणि मिरची आपण पाण्यामध्ये जर का भिजत घातली तर शिजवायची काही गरज भासत नाही.
आता अगदी झटपट करायची आहे म्हणून मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. तर या ठिकाणी लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये संपूर्ण अशा प्रकारे हे दाणे आपण टाकले. सोबतच थोडं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. काही पाणी हे शिल्लक आहे. आता मिक्सरला लावून हे दाणे आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे. वाटत असताना यामध्ये पाण्याची आवश्यकता भासली तर पुन्हा तेच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून असं बारीक छान हे वाटायचं आहे. बघू शकता ह्यानुसार. आता हे वाटलेलं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढलं. मिक्सरच्या भांड्याला अशा प्रकारे भरपूर मिश्रण हे चिटकलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी सुद्धा या बाउलमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण आपण केलेलं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. आता या वाटणामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता, जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर. मी या ठिकाणी मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. जर का बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर मग जाड रवा असेल तर मिक्सरला तो फिरून घ्या आणि मगच त्या रव्याचा वापर करा. बघू शकता रवा सुद्धा अशा प्रकारे आपण या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे. मिश्रण हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे ना, त्याच कपाने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा जरी अंदाज असला ना तरी सुद्धा संपूर्ण पाणी एकच वेळेस या मिश्रणामध्ये टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं करतच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. बघू शकता पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी करत 1 कप संपूर्ण पाणी आपण या रव्यामध्ये घातलेलं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही सुद्धा टाकायचं आहे. दही हे ताजं फ्रेश आहे, जास्त आंबट नाही. आंबट असेल तर मग 1 चमचा जरी घातला ना तरी सुद्धा चालेल. जर का दही नसेल तुमच्याकडे ताक असेल तर ताक सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ताक वापरल्यानंतर जे आपण पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे ना, ते प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर होईल. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये रवा आहे. रवा फुलण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी असंच हे झाकून आपल्याला राहू द्यायचं आहे. तेच मिक्सरचं भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण दाणे वाटलेले आहे आणि त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे. सोबतच टोमॅटो सुद्धा मस्त असा शिजलेला आहे. या टोमॅटोची आपल्याला साल ही काढायची आहे आणि त्यानंतरच मग टोमॅटोच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. अगदी मोजक्या साहित्यात ही चटपटीत आपली चटणी तयार होत असते. सोबतच त्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखर सुद्धा टाकू शकता, पण मी साखर वगैरे घालत नाही आणि पाणी सुद्धा टाकायची गरज भासत नाही या चटणीसाठी. टोमॅटोमध्ये पाणी आहे तेवढ्याच मध्ये ही चटणी वाटलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकलेली होती, त्यामध्ये थोडंसं फक्त पाणी घातलं आणि अशा प्रकारे आपली ही चटणी मस्त झालेली आहे. तर आता या चटणीला तुम्ही जिरं मोहरीची फोडणी सुद्धा देऊ शकता किंवा नाही दिली तरी सुद्धा चवीला मस्त अशी ही चटणी लागत असते. चटणी ही झालेली आहे. 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. तर यामध्ये लहान साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो अर्धा टोमॅटो आपण ठेवलेला होता ना, तो सुद्धा अगदी बारीक चिरलेला आहे. अर्धी शिमला मिरची सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ती सुद्धा घालायची आहे. यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आणखी तुम्ही भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की गाजर किसून आणि पत्तागोबी वगैरे, किंवा यातली भाजी एखाद तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. मिश्रण हे सगळं हे मिक्स करायचं आहे. बघू शकता पातळ सुद्धा नाही आणि घट्टसर सुद्धा नाही. तर अशा प्रकारे हे थिकनेस मिश्रणाची झालेली आहे. बघू शकता यानुसार. मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता डोसा तवा ठेवलेला आहे. गॅस चालू आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. तवा हा मीडियम तापू द्यायचा आहे आणि मीडियम तापल्यानंतर अशा प्रकारे चमचाने मिश्रण घ्यायचं आहे. थोडं थोडं हे मिश्रण टाकायचं आहे, 1-1 चमचा. आणि खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम साईज मध्ये आपल्याला हे पॅनकेक सारखं पसरवायचं आहे. डोसा तवा आहे. डोसा तवा हा मोठा असतो, त्यामुळे एकाच वेळेस 4 हे पॅनकेक आपले होतील. गॅस कुठे आपल्याला मोठा करायचा नाही, तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. गॅस अगदी कमी असला ना, छान असं हे डोसा पॅन आपले तयार होतात. बघू शकता यामध्ये इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा
न टाकता मस्त आपले हे पॅनकेक अगदी झटपट आपल्याला मोजक्या साहित्यात करता येतात. आता हे पलटवायचे केव्हा? तसंच 1 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे आणि असं वरतून ड्राय झालं का त्यानंतरच मग पलटवायचं आहे. तव्याला सुद्धा तेल वगैरे लावलेलं नाही, म्हणजे कुठेही आतापर्यंत एक थेंब सुद्धा आपण तेल या रेसिपीसाठी वापरलेलं नाही. जर का चिटकत असेल तुमचा तवा, जर का लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा असेल तर मग तुम्ही त्याला थोडंसं तेल लावू शकता. तर मंडळी, आता हे छोटे छोटे पॅनकेक शेकून घेत आहेत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता खालची बाजू सुद्धा पॅनकेकची अशी छान ही शेकली गेलेली आहे. आणि मस्त असा मोजक्या साहित्यात एक थेंब सुद्धा तेल, बेकिंग सोडा न वापरता अगदी झटपट मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा नाश्ता करून देऊ शकतो किंवा घरी सुद्धा खाण्यासाठी करू शकता. रंगही छान असा आलेला आहे. जर का तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे पॅनकेक करायचे नसतील तर मग काय करायचं, एकाच ठिकाणी असं हे मिश्रण टाकायचं आहे आणि मोठंच धावणसारखं आपल्याला करायचं आहे. बघू शकता जसा उत्तप्पा असतो ना, उत्तप्प्यासारखंच या प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पसरवताना खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशी लेयर ही पसरवायची आहे. आणि जसं आपण हा पॅनकेक शेकून घेतलेला आहे, गॅस अगदी मंद ठेवून तसाच गॅस मंद ठेवायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. कमी गॅसवरतीच हे पॅनकेक छान असे शेकले जातात. बघू शकता आत्ताचा रंग. आणि 1 ते 1.5 मिनिटानंतर अशा प्रकारे हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतरच मग पलटवायचं आहे. कुठेही तुटत नाही आणि काही नाही. अगदी तेल न वापरता ही रेसिपी आपल्याला सहज करता येते. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी ही रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. एकदा जर का कराल ना, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून खाल. बनवायलाही सोपी आहे, शिवाय मोजक्या साहित्यात आहे आणि शिवाय अगदी ऑइल फ्री आहे. एक थेंब सुद्धा तेल न वापरता मस्त जाळीदार अशा प्रकारे आपली रेसिपी होत असते. आणि सोबतच अशी मस्त चटपटीत चटणी. गरमागरम खायला ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते. मी सुद्धा चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच कपाने पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली. डाळ, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असं थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते. थोडी कोथिंबीर घालायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे. या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही. फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा. चवीला अप्रतिम लागते. चटणी ही काढलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणी चिटकलेली असते, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती सुद्धा काढायची आहे. बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची. आता फोडणी देऊ. फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं. तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता, पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते. फोडणी ही चटणीवरती घातली. मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी झटकीपट मोजक्या साहित्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे. चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या.
शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट असायला नको. आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता. असं हे ताजं फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे. त्याच कपाने आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते, म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे. या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला. साखरमुळे ना चवीला छान लागते. बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं. आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायची नाही, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं, पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा 1 इनोचं साचेट घाला. मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मेजरमेंट कपाने तुम्ही जर का 1 कप रवा घेतला असेल तर 1 साचेट इनोचं अगदी परफेक्ट होते. सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला. बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे. या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे. पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही. फक्त गॅस चालू करायचा आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते. पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे. अगदी सहज निघतात. थेंबभर सुद्धा तेल तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाडी येते आणि अगदी झटकीपट हा नाश्ता आपल्याला करता येतो. तर मैत्रिणींनो, वरतून तर छान जाडी येतेच, पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना, मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाडी येते. बघू शकता अशा प्रकारे. आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते. पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल, नॉनस्टिकचा तवा असेल तर तव्यावरती सुद्धा अगदी छोटे छोटे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता. आपण हे मिश्रण तव्यामध्ये घातलं, रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे. जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेलं आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतरच मग काढायचं आहे. आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही, म्हणजे कच्चापणा नाही. पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या. त्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतळून घ्या आणि रुमालाने कॉटनच्या ते पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही करू शकता. पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या. बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचा नाही, कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते, खाली ओलसर होऊ शकते. म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा, म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही. बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो. 1 कप रव्यामध्ये साधारण 5 ते 6 हे अशी उत्तम होतात. आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे. तवा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो. पण पूर्णपणे हे शिजलेला आहे. पूर्णपणे अशी छान जाडी आलेली आहे. बघू शकता यानुसार. आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो. घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो. आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो. अजिबात चिवट किंवा कडक पातळ होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत. तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा.
इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलातच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. तर हा नाश्ता तुम्ही सांबार किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो. मेजरमेंट कपाने घ्या किंवा घरातील वाटीने घ्या. घेतलेला 1 कप तांदूळ पसरट बाउलमध्ये टाकायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे. पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 तासासाठी तांदूळ हा भिजत घालायचा आहे. बघू शकता या ठिकाणी 1 तास आधीच हा तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे. तुम्हाला जर का सकाळी ही नाश्त्याला रेसिपी करायची असेल तर मग रात्री हा तांदूळ भिजत घाला. पूर्ण रात्र सुद्धा हा तांदूळ भिजत घालू शकता किंवा कमीत कमी 1 तासासाठी तरी भिजत घालायचं आहे. भिजलेल्या तांदूळावरचं सगळं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आपल्याला टाकायचा आहे. यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तांदूळ टाकल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे. त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे ना त्याच वाटीने पाव वाटी जाड रवा घालायचा आहे. बघू शकता मिश्रण वाटताना अगदी छान असं बारीकच वाटायचं आहे आणि रवा सुद्धा जाड घालायचा आहे. आता रवा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. अगदी झटपट होणारी आणि कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे. फक्त आपल्याला आधीच तांदूळ हा भिजत घालायचा आहे. त्यानंतर काही जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी, अगदी पटकन होते. मिक्स केलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मीठ घालते. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे. रवा हा मुरत ठेवायचा आहे. झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत चटणी करायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये पाव वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे. तुम्ही तिळाची चटणी करू शकता किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा शेंगदाण्याची चटणी करू शकता. तर या ठिकाणी मी तिळाची चटणी तुम्हाला करून दाखवत आहे. घेतलेले तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही तर कमी ते मीडियम गॅसवरतीच तीळ भाजायची आहे. तीळ भाजून झाली कसं ओळखायचं? तीळ अशी चटचट व्हायला लागलेली आहे. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तीळ ही भाजून झालेली आहे. त्यानंतर ताटामध्ये काढायची आहे. अशा प्रकारे खूप जास्त ब्राऊन करायची नाही. त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ घेतलेली आहे ना पाव वाटी त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. आता हे जे प्रमाण आहे तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी अधिक सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. शेंगदाणे सुद्धा अगदी कमी गॅसवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे. मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे. साधारण 5 ते 6 लहान साईजच्या मिरच्या आहे. या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. भाजलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. शेंगदाण्याची सुद्धा साल काढून घेतली, शेंगदाणे टाकायचे आहे. त्यानंतर भाजून घेतलेली ही तीळ सुद्धा यामध्ये टाकायची आहे. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि चटणी थोडीशी आंबट गोड लागण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशी बारीक चटणी आपण वाटून घेतलेली आहे. वाटलेली चटणी एखादी वाटीमध्ये काढायची आहे. मिक्सरच्या भांड्याला ही चटणी चिटकलेली आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी चटणीमध्ये काढून घ्यायचं आहे. चटणी हे संपूर्ण मिक्स करून घेतलेली आहे. ह्यानुसार आता तुम्हाला जर का ह्या चटणीला फोडणी द्यायची असेल तर फोडणी देऊ शकता किंवा तेल वापरायचंच नसेल तर मग अशी सुद्धा खाऊ शकता. तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये रवा टाकलेला होता. रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. बघू शकता मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतपत हे घट्टसर मिश्रण असायला हवं. आता तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करायचं आहे मीडियम साईजचा. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा तडका या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. तर हा जो तडका आहे मी 2 रेसिपीमध्ये वापरणार आहे. त्या मिश्रणामध्ये टाकला. त्यानंतर यामध्ये लाल मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा मस्त अशी तळू द्यायची आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती टाकायचा आहे. अजिबात तेल वापरायचं नसेल तर मग तडका तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण असं जर का तडका दिला ना चटणी चवीला छान लागते. सगळी चटणी ही मिक्स करून घेतलेली आहे.
अशा प्रकारे ही झालेली आहे. तोपर्यंत हे मिश्रण असंच होतं. मिश्रण सुद्धा मिक्स करून घेऊ. बघू शकता जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अशा प्रकारेच हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर एक पसरट अशी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. साधारण 2 ग्लास पाणी टाकलं. झाकण ठेवायचं आहे आणि गॅसवरती अशी ही कढई ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत असं पसरट ताट घ्यायचं आहे आणि ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे. हाताने किंवा ब्रशने सुद्धा तुम्ही लावू शकता. तेल लावून झालेलं आहे. आता हे मिश्रण सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मैत्रिणींनो, इतपतच हे घट्टसर असायला हवं. यापेक्षा जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. अशा ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 इनोचे सॅचेट घालायचे आहे. इनो टाकायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता. इनो घातल्यानंतर अगदी फास्ट पटापट हे मिक्स करायचं आहे. बघू शकता मिश्रण असे फुलून येते इनो टाकल्यानंतर. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. मिक्स केल्यानंतर तेल लावून ठेवलेल्या ताटामध्ये लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. त्यानंतर हे ताट घ्यायचं आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये त्या स्टँडवरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे. किंवा तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर ताट ठेवून द्या आणि त्या ताटामध्ये मग मिश्रण तुम्ही टाकू शकता. आता 10 मिनिटासाठी हा नाश्ता आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 5 ते 6 मिनिटं मोठी गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. शिजून झालेला आहे. बघू शकता, चेक करायचं आहे. अजिबात सुरीला चिटकत नाही. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग आपल्याला कट करायचा आहे हा नाश्ता. तर आता तुम्ही हा नाश्ता चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा जसं आपण पिझ्झा कट करतो ना त्यानुसार सुद्धा करू शकतात. पण मुलांना हा पिझ्झा आवडतो म्हणून मी पिझ्झा कट करतो ना त्यानुसारच हा नाश्ता सुद्धा कट करत आहे ट्रायंगल आकारामध्ये. पूर्णपणे कट करून झालेला आहे. त्यानंतर ताटाच्या बाहेर काढायचं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या साहित्यात म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही नाश्त्याची झटपट रेसिपी करू शकतो. जर का तांदूळ रात्रीच भिजलेला असला तर फक्त 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्येच ही रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही काढल्यानंतर पाहू शकता किती जाळीदार आणि स्पंजी असा आपला हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे. आकर्षक दिसण्यासाठी यावरती बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकते. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. बघू शकता अगदी मस्त जाळीदार आणि स्पंजी असा अगदी झटपट होणारा आपला हा अगदी कमी तेलातील नाश्ता झालेला आहे. तर चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.